शेठजी, भिडे भाऊ तुम्हाला भेटायला आलेत. अरे भिडे, एवढ्या लवकर का आलास? मी बोललो होतो ना की मी फोन करेन नंतर ये. जेठालाल, मी इकडून जात होतो म्हणून भेटायला आलोय. ओ अच्छा अच्छा, काही हरकत नाही. आणि हो, त्या मनोज भाऊंशी बोलणं झालंय, ते 4 वाजता येत आहेत, तर तू पैसे घेऊन 4 वाजता ये, ठीक आहे? हो. बस बस बस. अरे नटू काका, खुर्ची तर द्या. सॉरी. घे घे घे. हा, बस बस बस. हो प्लीज. बोल 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 बाबा, काय घेणार? चहा नाश्ता? अरे नाही नाही, काही नको. काही का नको, काहीतरी घ्यावंच लागेल. तुम्ही किती दिवसानंतर आमच्या दुकानात आलात आणि बोलताय काही नको. नाही, काहीतरी घ्यावंच लागेल. नाही थँक्यू नटू काका, पण खरंच काहीच नकोय. ओके, नो फॉर्मॅलिटीज. शेठजी, तुम्ही काय घेणार? नाही, काही नको. अरे कमाल आहे, कोणी काहीच घेत नाहीये. काही हरकत नाही, मी माझ्यासाठी चहा मागवतो. हो ठीक आहे. एक्सक्यूज मी. हो. अरे काय बोल बोल बाबा बोल. काय मग, कसा चाललाय बिझनेस? काय विचार आहे बाबा? ट्युशनची लाईन सोडून या लाईन मध्ये यायचा विचार करतोय? अरे नाही, मी तर असं हो. अच्छा, बस चाललाय देवाच्या आशीर्वादाने. अच्छा. जेठालाल, एक गोष्ट विचारू? हो विचार. तुझ्यामध्ये आणि चंपक काकांमध्ये नातं कसं चाललंय? नाही म्हणजे हे मी नाही विचारत आहे. माझा एक मित्र आहे, तो पत्रकार आहे आणि तो मुलगा आणि वडिलांच्या नात्यावर एक आर्टिकल लिहितोय, म्हणून त्याने मला विचारायला सांगितलं. हो, काही हरकत नाही. पाठव त्याला माझ्याकडे. एकापेक्षा एक जबरदस्त चांगली उत्तरे देईन, मजा येईल त्याला. बाबा, तो नाही येऊ शकत, कारण तो कोल्हापूरमध्ये राहतो ना. मग त्याने मला सांगितलं की तू 2-4 प्रश्न विचार आणि मग मला सांग, म्हणून मी विचारतोय. अच्छा, काही हरकत नाही. सांग ना. मग तुझं ते पॅड पेन कुठे आहे? ते कशासाठी? मी जे बोलेन ते तू लिहिणार कशावर? नाही त्याची गरज नाही, मी लक्षात ठेवेन. अरे बाबा, मग ते त्याला सांगताना उत्तरात काही कमी जास्त झालं तर प्रॉब्लेम होईल ना बाबा. नाही जेठालाल, असं काही होणार नाही बाबा, शिक्षक आहे मी. अरे हो भाऊ, तुझं मेमरी कार्ड तर काय बोलतात ते 128 GB चं असेल नाही? हो सांग. अरे तू विचार. हो तेच कसं चाललंय नातं? माझं आणि बापूजींचं नातं एकदम आदर्श नातं आहे. असं मानू शकतोस की भगवान रामचंद्रजी आणि त्यांचे बाबा राजा दशरथजींचं जसं नातं होतं, तसंच माझं आणि माझ्या बापूजींचं नातं आहे. हो. तिथे भगवान राम वचनबद्ध होते, इथे आत्मा राम वचनबद्ध आहे. अच्छा जेठालाल, आणखी एक प्रश्न होता. हो विचार. आजकालची मुलं आपल्या बाबांच्या पैशांच्या गरजेची काळजी म्हणजे घेतात का? बघ, दुसऱ्या मुलांविषयी तर मी नाही सांगू शकत. दुसऱ्या मुलांविषयी म्हणजे तुझे आणखी भाऊ आहेत? अरे नाही बाबा, काय बोलतोयस तू? दुसरी मुलं म्हणजे दुसऱ्या वडिलांची जी मुलं असतील त्यांच्याविषयी बोलतोय, की ते त्यांच्या बाबांना पैसे देत असतील नसतील, तर त्यांच्याविषयी तर मी नाही सांगू शकत. पण मी स्वतःविषयी नक्कीच सांगू शकतो की बापूजींना कधीही कितीही पैसे हवे असतील, मी त्यांना देतो आणि देत राहीन. काय आहे की बापूजींना माझ्याकडे पैसे मागावे नाही लागत, त्यांचा एक इशाराच पुरेसा असतो. मग यावेळी बापूजींनी जेठालालला इशारा दिला नाही की दिला पण जेठालालला समजलं नाही? कारण काय आहे, मी असं मानतो की माझ्याजवळ आज जे काही आहे ते सगळं बापूजींचं आहे. मग मी त्यांना जे पैसे देतो ते खरं तर त्यांचेच पैसे आहेत, माझे नाही आहेत. वा. मग तुझ्यामध्ये आणि बापूजींमध्ये कधी वादविवाद? नाही, कधी नाही बाबा. अच्छा जेठालाल, बापूजींना अशी कोणती सवय आहे की ज्याच्याविषयी तुला माहित नसेल, जसं की घोड्याच्या रेसमध्ये पैसे लावणं किंवा जुगार खेळणं किंवा सट्टा खेळणं? ए बाबा, काय बोलतोयस तू? काय विचारतोयस तू? अक्कल वगैरे आहे की नाही? काही पण बोलतोयस तू? जेठालाल, माझ्या मित्रांनी जे प्रश्न विचारायला सांगितले होते त्यातलाच एक प्रश्न आहे हा. अरे तुझा मित्र मूर्ख आहे, तो बापूजींना ओळखत नाही, पण तू तर बापूजींना ओळखतोस ना, तरीही तू असं कसं विचारू शकतोस? सॉरी जेठालाल, सॉरी, चूक झाली. सॉरी, म्हणजे नाही आहेत ना? अरे नाहीये. हो, मी फोन करून सांगतो त्याला. सॉरी. नाही, मी सॉरी, मी जरा रागावलो. ते काय ना, माझ्याविषयी कोणी काही बोललं ना तर मी सहन करू शकतो, पण बापूजींविषयी कोणी काही बोललं तर मी कधीच सहन नाही करू शकत. बघा, या बाप बेट्यांमध्ये काही भांडणं नाहीये, तर मग बापूजी माझ्याकडे का पैसे मागतायत? एक मिनिट. हो. बोला बन्सी काका, कसे आहात? मी तर मजेत.
बोला बोला. हा, भुजमध्ये थंडी खूप आहे का इथे? अहो नाही नाही, इथे मुंबईमध्ये कुठे थंडी पडते, थोडी पाठवा इथे. अहो अँकरवाल्या इंस्टाग्राम महेंद्र भाऊ संघवींना कोण नाही ओळखत? बन्सी काका, द्या द्या फोन द्या त्यांना. हा महेंद्र भाऊ, कसे आहात? अरे अरे मजे में मालिक. अरे तुम्हाला कोण नाही ओळखत? अरे तुम्ही गोशाळेचं एवढं मोठं काम करताय तर. हा बोला बोला. हा अरे किती काय, बापूजींच्या नावावर 1 लाख लिहून टाका. हा, चंपकलाल जयंतीलाल गडा. हा हो हो हो, मी चेक आजच कुरिअरने पाठवतो. ठीक आहे? नाही नाही, जरूर जरूर भेटूया मालिक, जरूर भेटूया. हो हो, ओके ओके. अरे थँक्यू थँक्यू, तुम्ही माझी आठवण केलीत. या निमित्ताने बापूजी आणि आमच्याकडून पुण्याचं काम झालं ना. ओके थँक्यू. हा थँक्यू. बघा, तिथे बापूजी 1 लाखासाठी भटकतात आणि इथे मुलगा 1 लाख रुपये दान करतोय. जेठालालला सांगू का? वाटतंय प्रश्न आठवतोय. माधवीचा फोन आहे. अरे मग तू घेऊन का फिरतोयस? जेठालाल, माधवीचा घरून फोन आहे बाबा. हा बोल माधवी. माधवी नाही, मिसेस माधवीची मुलगी मिस सोनू. हा बोल सोनू. बाबा, आई विचारत होते की तुम्ही कुठे आहात. आईचं स्वादिष्ट जेवण तयार आहे, तुम्ही लवकर घरी निघून या. हो हो, आईला सांग मी बस येतोच आहे. ओके, बाय बाय. आई बाबा येतायत ग. चल जेठालाल, मी निघतो आता. बस बस झाले, इतकेच प्रश्न होते? बस बस इतकेच. ओके, थँक्यू थँक्यू. 4 वाजता ये हा, पैसे घेऊन. हो हो, 4 वाजता जेठालाल पैसे मागतोय, 2 वाजता चंपक काका पैसे मागतात. काय करू? चल. ओके हो.